नमस्कार, हिरा वेल्दी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड आणि त्यामधले चांगले म्युच्युअल फंड कोणते ज्याच्यामध्ये आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट SIP किंवा लमसम फॉर्म मध्ये करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ हा नॉलेजेबल तर आहेच आहे, त्यासोबत तुम्ही डायरेक्टली हे जे आज मी फंड सांगणार आहे त्या फंडचे अनालिसिस करून तुम्ही सुद्धा त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. फक्त हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज साठी आहे. मी सांगितलेले फंड्स हे कोणतेही रिकमेंडेशन नाही. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्वतः रिसर्च करावा, तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरशी कन्सल्ट करावा. चलो लेट स्टार्ट. सर्वात पहिल्यांदा म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड म्हणजे फायनान्शियल वित्तीय संस्था. मग म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड ह्या वित्तीय संस्था असतात ज्याच्यामध्ये आपणा सर्वांना माहित असलं पाहिजे की SBI म्युच्युअल फंड, ऍक्सिस म्युच्युअल फंड, कोटक म्युच्युअल फंड आणि तत्सम जवळपास 44 AMCs 44 ऍसेट मॅनेजमेंट कंपनी इंडियामध्ये आहेत. मग म्युच्युअल फंड मध्ये जे ऍसेट मॅनेज करतात त्यांना ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये HDFC म्युच्युअल फंड आहे, पराग पारिक आहे, निपॉन इंडिया आहे, कॅनरा रोबेको आहे, एक्सेट्रा. अशा 44 आहेत. आणि मित्रांनो, ह्या प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये वेगवेगळे प्लॅन्स आहेत. जसे की लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर मल्टी ऍसेट म्युच्युअल फंड, त्यानंतर ELSS ज्याला आपण टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड म्हणतो. हे असे वेगवेगळे तत्सम प्रकार आहेत इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये. त्यानंतर येतं डेप्थ म्युच्युअल फंड. ज्यांना कमी रिस्क आणि कमी रिटर्न हवा असेल त्यांच्यासाठी डेप्थ म्युच्युअल फंड आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, लो इन्कम आहे, लो ड्युरेशन आहे, गिल्ड फंड आहे, एक्सेट्रा. आणि त्यानंतर येतं तिसरी कॅटेगरी, ती म्हणजे हायब्रिड. म्हणजे हायब्रिड म्हणजे काय, तर इक्विटी आणि डेप्थ ह्यांचं कॉम्बिनेशन ह्याला आपण हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणतो. मग सर्वात बेसिक जर बघितलं तर कोणतंही एसेट मॅनेजमेंट कंपनी असू दे, SBI असेल, HDFC असेल किंवा कोणती, यांचे मोस्टली इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, डेप्थ म्युच्युअल फंड आहेत आणि त्यासोबत मल्टी ऍसेट किंवा आपण त्याला हायब्रिड म्युच्युअल फंड सुद्धा म्हणतो ते सुद्धा आहेत. मग पहिला प्रश्न येतो, अशा जर प्रत्येक AMCच्या वेगवेगळ्या स्कीम बघितल्या, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, तर ते मोर दॅन 4000 स्कीम्स आहेत. मग या मोर दॅन 4000 स्कीम मधल्या आपण कोणती निवडायची हा सर्वात मोठा क्वेश्चन मार्क आज इन्व्हेस्टर समोर उभा ठाकलेला. मग एक गोष्ट मी तुम्हाला बेसिकली सांगतो की इक्विटी म्युच्युअल फंड हे लॉंगर ड्युरेशन साठी बेस्ट आहे. कारण लॉंगर ड्युरेशन मध्ये मार्केट जरी वोलाटाईल असेल खालीवर तरी ऑब्व्हियसली ते वरती जाणारच असतं. म्हणून मी मजे मध्ये म्हणतो तुम्हालाही वर जायचंय, मलाही वर जायचंय आणि मार्केटलाही वरच जायचं आहे. त्यानुसार लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी इक्विटी म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन. परंतु जर तेच ड्युरेशन जर तुमचं कमी असेल, जसं की 6 महिने, वर्ष, तर माझं सरळ ओपिनियन आहे, यू गो विथ डेप्थ म्युच्युअल फंड और यू गो विथ सम अनदर ऍसेट क्लास, मग लाईक गोल्ड असेल किंवा FD असेल एक्सेट्रा. आता आपण लॉंग टर्म ज्याला मी हॉरिझॉन मोर दॅन 3 इयर्स म्हणतो त्या म्युच्युअल फंड बद्दल बोलूया, ते म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. आता इक्विटी म्युच्युअल फंड जर बघितलं तर हाय रिस्क थोडंसं हाय रिटर्न, डेप्थ लो रिस्क लो रिटर्न आणि हायब्रिड मॉडरेट रिस्क मॉडरेट रिटर्न, म्हणजे ह्यांचा मध्य. इक्विटी आणि डेप्थचा मध्य म्हणजे हायब्रिड. आता मग इक्विटी म्युच्युअल फंडचे जे टाइप्स आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, एक्सेट्रा, मल्टी ऍसेट. लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये जर बघितलं ह्या सर्व कॅटेगरीमध्ये, लार्ज, मिड, स्मॉल मध्ये, तर लार्ज कॅप मध्ये त्यामध्ये लो रिस्क लो रिटर्न. कारण लार्ज कॅप म्युच्युअल फंड जे आहेत ते फक्त आणि फक्त इंडियन स्टॉक मार्केट मधल्या ज्या टॉपच्या 100 कंपनी आहेत त्याच कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. हे त्यांच्यावरती सेबीचा नॉर्म्स आहे. आता जर मिड कॅप मध्ये बघितलं तर मिड कॅप म्हणजे थोडंसं मॉडरेट रिस्क आणि मॉडरेट रिटर्न येतात लार्ज कॅप पेक्षा जास्त. कारण का, तर त्यांना संधी आहे टॉपच्या 250 कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला. म्हणजे ज्या इंडियन स्टॉक मार्केटला लिस्टेड मधल्या टॉपच्या 250 कंपनीमध्ये ते पैसे लावू शकतात मिड कॅप म्युच्युअल फंड. आणि त्यानंतर मित्रांनो येतो ते म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. मग स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर त्यातल्या त्यात हाय रिस्क आणि हाय रिटर्न. मग एक गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्याला, हाय रिस्क आणि हाय रिटर्न मध्ये ऑब्व्हियसली इंडियन स्टॉक मार्केटमधल्या जेवढ्या लिस्टेड कंपनी त्याच्यामधल्या कोणत्याही कंपनीमध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात. मित्रांनो, त्यांना आपण म्हणतो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. मग आता प्रश्न येतो, सर लार्ज, मिड का स्मॉल? ऑब्व्हियसली इट डिपेंड ऑन युअर रिस्क ॲपेटाईट. मग रिस्क ॲपेटाईट मध्ये जर तुम्ही मला विचारलं तर ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून मी अग्रेसिव्ह आहे, मॉडरेट आहे का कन्झर्वेटिव्ह आहे हे मला पहिल्यांदा अभ्यासलं पाहिजे.
जर मी कन्झर्वेटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली माझी काही इन्व्हेस्टमेंट ही जास्त लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये असली पाहिजे आणि कमी इन्व्हेस्टमेंट ही माझी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये असली पाहिजे. परंतु हे जर माझा क्रायटेरिया जर अग्रेसिव्ह मध्ये जात असेल, आता ह्याला काही क्वेश्चन आन्सर्स आहेत, ते क्वेश्चन आन्सर वरून आपण फाइंड आउट करतो की तो लार्ज कॅप तो इन्व्हेस्टर हा अग्रेसिव्ह मध्ये आहे, मॉडरेट मध्ये आहे का कन्झर्वेटिव्ह मध्ये आहे. आणि त्यानंतर मग जर तुम्ही अग्रेसिव्ह मध्ये असाल तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमचं जे काही क्रायटेरियानुसार थोडंफार जास्त प्रमाण मिड कॅप मध्ये, स्मॉल कॅप मध्ये आणि त्यानंतर लार्ज कॅप मध्ये ठेवू शकता. मग एवढं जर आपल्याला लक्षात आल्यानंतर पुढचा प्रश्न येतो, सर व्हॉट इज मीन बाय फ्लेक्झी. फ्लेक्झी मध्ये काही इन्व्हेस्टमेंट ह्या तुमच्या इक्विटीमध्ये असतात, काही इन्व्हेस्टमेंट ह्या तुमच्या डेप्थ कॅटेगरीमध्ये असतात. त्यामुळे जरी मार्केट व्होलाटाईल झालं तरी थोडक्या प्रमाणामध्ये त्याला बॅलन्स केलं जातं आणि त्याच्यासाठी फ्लेक्झी हा सुद्धा एक ऍसेट क्लास म्युच्युअल फंड मधला आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग आता पुढचा प्रश्न, सर लार्ज मधले तुम्ही चांगले म्युच्युअल फंड सांगू शकाल का. आता आपल्याला सर्वांमध्ये फायनान्शियल इयर सुरू झालंय, फायनान्शियल इयर 25-26 आणि ह्या फायनान्शियल इयर साठी जे काही चांगले म्युच्युअल फंड आहेत त्यांची मी थोडीशी लिस्ट सांगतोय, नावं सांगतोय. नक्कीच फक्त मी पुन्हा एकदा सांगतो की हे कोणत्याही इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी मी सजेस्ट करत नाही. इट इज ओनली फॉर एज्युकेशनल पर्पज. लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही मला विचारलं तर बेस्ट ऑफ द बेस्ट फंड मध्ये निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड येतो, त्यासोबत कॅनरा रोबेको लार्ज कॅप म्युच्युअल फंड येतो, त्यानंतर डीएसपीचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड येतो. दीज आर सम ऑफ द 3 नेम्स विच आर कमिंग इन लार्ज कॅप कॅटेगरी. त्यानंतर जर मी मिड कॅप कॅटेगरीमध्ये आलो तर मिड कॅप कॅटेगरीमध्ये ऑब्व्हियसली मोतीलाल ओसवाल मिड कॅप इज वन ऑफ द बेस्ट वन. त्यानंतर एडलवाइस मिड कॅप, त्यानंतर एचडीएफसी मिड कॅप. दीज आर द टॉप 3 फंड्स यू कॅन अनालाइज. स्मॉल कॅप मध्ये जर आला तर स्मॉल कॅप मध्ये जर तुम्ही मला विचारलं तर बंधन स्मॉल कॅप आहे, त्यानंतर क्वांट स्मॉल कॅप आहे आणि त्यानंतर ऑब्व्हियसली निपॉन इंडियाचा पण स्मॉल कॅप फंड आहे किंवा बँक ऑफ इंडियाचा सुद्धा स्मॉल कॅप फंड आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लार्ज, मिड, स्मॉल मध्ये मी 3 टॉपचे फंडची नावं सांगितलेत. त्यानंतर येतो मी फ्लेक्झी कॅपमध्ये. फ्लेक्झीमध्ये जर तुम्ही मला विचारलं मित्रांनो तर ऑब्व्हियसली फ्लेक्झी इज वन ऑफ द व्हेरी बेस्ट ऑप्शन, कारण ते बॅलन्स करतं इक्विटी आणि डेप्थला. त्याच्यामधला पराग पारिख फ्लेक्झी कॅप इज वन ऑफ द बेस्ट, जेएम फ्लेक्झी कॅप इज ऑल्सो अनदर वन ऑफ द बेस्ट, मोतीलाल ओसवाल फ्लेक्झी कॅप इज ऑल्सो बेस्ट. आणि अशा पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट लार्ज, मिड, स्मॉल, फ्लेक्झी अशा कॅटेगरीमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आता आपण पोर्टफोलिओ डिझाईन करताना रिस्क ॲपेटाईट नुसार मिड कॅपची अमाऊंट किती घ्यायची, स्मॉल कॅपची किती घ्यायची, लार्ज कॅपची किती घ्यायची, फ्लेक्झीची किती घ्यायची हे आपण डिस्कशन केलं पाहिजे. ह्या संदर्भात तुम्हाला काही क्वेश्चन्स आन्सर असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी नक्की तिथं तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल की तुमचा पोर्टफोलिओ काय स्ट्रक्चरमध्ये असावा, लार्ज कॅपमध्ये किती, मिड कॅपमध्ये किती, स्मॉल कॅपमध्ये किती, फ्लेक्झीमध्ये, अँड दॅट विल बी फ्री ऑफ कॉस्ट. ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेला आहे आमचा ऑफिसचा नंबर, तुम्ही त्याच्यावरतीही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून असले आपले नवनवीन जे नॉलेजेबल व्हिडिओज आहेत ते तुम्हाला माहीत होतील, बघता येतील. थँक्यू फॉर द वॉचिंग.